नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 19 मे 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत। PIB, द हिंदू, लोकसत्ता आणि सकाळ हा आपला बेस आहे। आपले जे राष्ट्रपती आहे बघा, तर ते सध्या जमैकाच्या भेटीवर आहेत। जमैका हा जो देश आहे बघा, त्याचं मॅपमधलं लोकेशन आपण बघणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये त्यांनी जे आहे जॉईंट सिटिंग ऑफ बोथ हाऊसेस है ना, म्हणजे तिथली जी काही पार्लमेंट आहे त्याच्या जॉईंट सिटिंगला ॲड्रेस केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे। मग आता आपल्याकडं जॉईंट सिटिंगसाठीचं प्रोव्हिजन काय आहे, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। आता टिपिकली जे आहे बघा, जॉईंट सिटिंग आपल्याकडं जे आहे की डेडलॉक ज्या वेळेस होतो ऑर्डिनरी बिलच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस आपण ते वर्क करतो। इथलं जे जॉईंट सिटिंग आहे बघा, तर ते एक बेसिक आहे की विधेयक किंवा बिल असा इश्यू नाही आहे, पण भारताचे राष्ट्रपती आलेले आहेत म्हणून जे आहे तर सर्व जे आहे बघा सदस्यांना दोन्ही संसदच्या ज्या आहेत एकत्रितपणे बोलवून जे आहे त्यांना त्यांनी ॲड्रेस केलेला आहे। आता हा मॅपमध्ये आपण देश बघूयात। ओके, आता हे जे कॅरिबियन सी आहे बघा, तर इथं हा जमैका आहे बघा। इकडं जे आहे ॲटलांटिक ओशन आहे, गल्फ ऑफ मॅक्सिको आहे बघा, आणि हा जो आहे मध्य अमेरिका जो आहे। आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो सिक्वेन्स आहे बघा मध्य अमेरिका, आता समजा यावरती जे आहे मॅक्सिको, बेलीज, होंडुरास, निकारागुआ, कोस्टारिका, पनामा पेपर्स जे आहे बघा मधल्या काळामध्ये आलं होतं, हा तो पनामा देश आहे। सो मध्य अमेरिकेमधले जे देश आहेत बघा, तर याची क्रोनॉलॉजी जी आहे याचा जो सिक्वेन्स आहे बघा, म्हणजे उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण ते उत्तर तसाही विचारला जातो। सो हे प्रश्न UPSCमध्ये ऑलरेडी आधी विचारून झालेला आहेत बघा UPSC प्रिलिम्सला। सो अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। ॲज वेल ॲज जे आहे बघा की है ना, क्युबा हा देश पण मधल्या काळामध्ये न्यूजमध्ये होता बघा, जमैकाच्या वर जे आहे क्युबा तिथं आहे। सो हे थोडेसे बेसिक्स जरा क्लिअर ठेवा, म्हणजे ते तुम्हाला हेल्पफुल राहतील। पुढचा जो मुद्दा आहे बघा, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल जे आहे बघा 2018, हिच्यामध्ये बदल करण्यासंबंधीचे जे आहे तर कॅबिनेटनी जे आहे त्याला सकारात्मक हे दिलेलं आहे बघा, अमेंडमेंट ज्या आहेत तिच्यामध्ये दुरुस्त थोड्या। तर नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल जे आहे बघा, मग आता याच्यामध्ये काय काय नव्याने गोष्टी ज्या आहेत तर त्या ॲड होणार आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट है ना, एक तर बघा फीडस्टॉक जो आहे तर तो जास्तीचा वापरला जावा बायोफ्युलच्या प्रोडक्शनमध्ये, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर जे आहे बघा ॲडव्हान्स इथेनॉल ब्लेंडिंग टार्गेट जे आहे 20% ब्लेंडिंग ऑफ इथेनॉल जे आहे बघा, म्हणजे पेट्रोलमध्ये जे आहे 2025-26 है ना ते 2030पर्यंत जे आहे आपल्याला एकंदर इथेनॉल जे आहे बघा पेट्रोलमध्ये त्याचं ब्लेंडिंग जे आहे म्हणजे मिसळणं त्याचं जे प्रमाण आहे ते 20% घेऊन जायचं आहे। हा एक हिच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे बघा। ओके, सो ओव्हरऑल हिच्यामध्ये काय केलेलं होतं, सुरुवातीला जे आहे बघा त्यांनी 2030चं जे टार्गेट होतं बघा हे, तर हे मागे घेतलेलं आहे आणि 2025-26पर्यंत ते करायचं आहे बघा आपल्याला 20% इथेनॉल ब्लेंडिंग इन अ पेट्रोल। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा ह्याच्यामध्ये मुद्दा जो आहे की बायोफ्युल्सला तुम्हाला प्रमोट करायचं बघा देशामध्ये। बायोफ्युल जे आहे तर त्याचं प्रोडक्शन जे आहे त्याला प्रोत्साहन देणं, कशाच्या अंतर्गत देणार, तर मेक इन इंडियाच्या अंतर्गत तुम्ही देणार बघा। आता याच्यामध्ये जे आहे स्पेशली इकॉनॉमिक झोन्स आहेत किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स जे आहेत बघा, है ना, तर इथून जे आहे तुम्हाला मॅक्झिमम जे आहे प्रोडक्शन बायोफ्युलचं करायचं आहे, त्याच्यासाठीच प्रोत्साहन देणं जे आहे, तर तो एक महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा। त्याच्याबरोबरच जे आहे है ना, आता नवीन मेंबर्स जे आहेत बघा तर त्यांना ॲड करणं NBCCमध्ये किंवा ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे एक्सपोर्ट जे आहे बघा बायोफ्युल्सचं जे आहे निर्यात आहे त्याच्यासाठी परवानगी देणं। त्याच्यानंतर दुसरं जे आहे की ओव्हरऑल आता हे NBCC जे आहे बघा नॅशनल बायोफ्युल कोऑर्डिनेशन कमिटी जी आहे। ओके, सो एकंदर कुठले जर डिसिजन घेतले गेले असतील बघा तर ते डिसिजन है ना तिच्यामध्ये बदल करणं NBCCच्या किंवा त्याच्यामध्ये त्याला कायमस्वरूपी रद्द करणं, हे अधिकार पण देणं याच्यामध्ये अपेक्षित आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा की याला मंजुरी देण्यात आलेली आहे। मग आता नॅशनल बायोफ्युल पॉलिसी जी आहे 2022 ज्यावेळेस आपल्याकडे येईल तर ती आपण डिटेलमध्ये बघूयात। त्यानंतर दुसरं जे आहे बघा गव्हर्नमेंट मार्केट प्लेस जे आहे बघा, त्याच्यानंतर जे आहे CSE आणि इंडिया पोस्ट जे आहे त्यांनी एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलेला आहे बघा, की जिच्यामध्ये जे आहे ना की गव्हर्नमेंटचे जे बायर्स आहेत, सेलर्स आहेत बघा, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत है ना पब्लिक प्रोक्युअरमेंटमध्ये त्यासंबंधी। आता गव्हर्नमेंट मार्केट प्लेस काय बघा, तर गव्हर्नमेंट मार्केट प्लेस सेक्शन 8 कंपनी जी आहे बघा, तर ही सेटअप झालेली आहे है ना, सेक्शन 8 कंपनी। तर याच्यामध्ये जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जो असतो बघा याचा, तर तो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर आहे बघा। हे सगळं जे आहे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर काम करतं बघा।
आणि याच्यामध्ये कसं असतं की बेसिकली प्रोक्युअरमेंट जे आहे गुड्स आणि सर्व्हिसेसचं, सेवा आणि वस्तूंचं प्रोक्युअरमेंट याच्यामध्ये होत असतं बघा. सो जी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जे आहे, त्याच्यानंतर दुसरं जे आहे बघा हे CSE जे आहे ना, CSE ई गव्हर्नमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड आहे. सो बेसिकली याच्यामध्ये जे आहे बघा कंपनीज ॲक्ट 1956 जे आहे बघा त्याच्या अंतर्गत याची स्थापना आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मैटीच्या अंडर जे आहे तर हे काम करतं बघा. मग आता याचं काम काय असतं बघा, तू ओव्हरऑल जे आहे बघा की CSE स्कीम जे आहे त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं बघा तर ते प्रॉपरली होतं आहे की नाही ते बघणं. आणि तिसरं याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आहे बघा, आपलं डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंडर येतं बघा. आता इथं 3 बॉडीज आहेत, तिन्ही बॉडीजचे 3 वेगवेगळे मंत्रालय आहेत, तिन्ही मंत्रालय तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे बघा. आता हे इंडिया पोस्ट ऑफिस ॲक्ट 1898 काम करतं बघा. ओके, सो एकंदरीतच जे आहे ह्या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला हा एक मुद्दा महत्त्वाचा बघा, इंडिया पोस्ट. ओके, आता असे एकदा प्रश्न विचारून झाला होता की भारतामध्ये पोस्टची संख्या किती आहे, कारण ते इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये होतं. सो तो एक कन्सर्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी इन इंडिया रिपोर्ट जे आहे बघा. ओके, स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी इन इंडिया रिपोर्ट रिलीज केलेला आहे बघा. आता हा जो रिपोर्ट आहे हा इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस जे आहे तर यांनी जे आहे बघा रिलीज केलेला आहे, त्यांनी तो बनवलेला आहे. आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल जे आहे बघा प्राईम मिनिस्टर त्यांची, तर त्यांचे डॉक्टर बिबेक डिब्रॉय जे आहेत तर त्यांनी जे आहे हे रिलीज केलं. पण बेसिकली याचा रिपोर्ट तयार करण्याचं काम इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेसने केलेलं आहे. आता हा जो रिपोर्ट आहे बघा तिच्यामध्ये हेल्थ सेक्टर म्हणजे आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर हाऊस होल्ड कॅरेक्टरिस्टिक जे आहे आणि लेबर मार्केट, ओके, म्हणजे जे काय कामगार जे आहेत बघा त्या सर्वांसंबंधीच्या इनइक्वॅलिटीचा विचार याच्यामध्ये केला जातो. सो हे 4 मुद्दे लक्षात ठेवा, हेल्थ, एज्युकेशन, हाऊस होल्ड कॅरेक्टरिस्टिक आणि लेबर मार्केट. ओके, सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा आपलं जे पुणे विद्यापीठ आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे बघा त्यांनी ना कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ जे आहे यांच्याबरोबर जे आहे पृष्ठभागाचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी जे आहे बघा नॅनो हर्बल कवच जे आहे तर ते बनवलेलं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे की रुग्णालय असेल बघा किंवा मोठे बाजार जे आहेत मोठमोठे बिग बाजारसारखे, विमानतळ, बस, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी जे आहे बघा स्टेअर ग्रिल असतात बघा, एस्केलेटर असतात. आता एस्केलेटरवरून कितीतरी लोक जातात, किंवा ट्रॉली हँडल असतात बघा, म्हणजे एकच ट्रॉली 500 लोक वापरतात बघा. किंवा तुम्ही मोठमोठ्या मॉलमध्ये गेलात तिथं ते तुम्हाला सामान घ्यायला ट्रॉली असते, सामान घ्यायला बास्केट असते. मग याच्याकरता जे आहे बघा तुम्हाला नॅनो हर्बल कवच यांनी बनवलेलं आहे की त्याच्यामुळे तुम्ही जे आहे सरफेस त्याचा क्लीन करू शकता बघा. ओके, सो बेसिकली जे आहे की वारंवार स्पर्श केले जाणारे सार्वजनिक ठिकाणं जे आहे त्याला क्लीन करणं जे आहे. मग त्याच्यासाठी नवीन जंतुनाशकाचं सूत्र जे आहे ते हे 2 विद्यापीठं घेऊन आलेले आहेत बघा. आणि नॅनो हर्बल कवच जे आहे तर हे प्रोडक्ट त्यांनी बनवलेलं आहे रिसर्चमधून. आता बघा हे फिनलँड आणि स्वीडन हे जे 2 देश आहेत बघा यांनी नाटोच्या सदस्यत्वासाठी औपचारिकरित्या अर्ज केलेला आहे. आता ही न्यूज बऱ्याच दिवसापासून सुरू होती बघा की हे इंटरेस्टेड आहेत. ओके, फिनलँड स्वीडन जे आहे बघा नाटोच्या सदस्यत्वासाठी यांनी औपचारिकरित्या अर्ज केला. रशिया आणि युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची पार्श्वभूमी जी आहे बघा तर ती ऑबियसली याला आहे. आता याला 30 सदस्य देशांचा पाठिंबा मिळणं आवश्यक आहे बघा. आता बघा प्रोसेस जी आहे ती नाटोचं सदस्यत्व तुम्हाला कसं मिळू शकतं, तुम्ही अर्ज करा, अर्जानंतर 30 सदस्य देश जे आहे नाटोचे त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळाला पाहिजे. या प्रक्रियेला जवळपास 2 आठवडे लागू शकतात, म्हणजे 15 दिवस. आता याला आक्षेप घेतलेला आहे बघा तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यप एर्दोगान, हा ना, हे बावलट प्रकरण आहे बघा. भारताच्याबद्दल पण जे आहे तर चुकीच्या गोष्टी बोलणं, प्रत्येक मुद्द्यामध्ये जे आहे काश्मीरला घेऊन येणं, हा ना, पाकिस्तानला सपोर्ट करणं, हे या माणसाचं काम आहे, म्हणजे हे याच्यासाठी जन्माला आलेलं आहे बघा. आता फिनलँड आणि स्वीडन जे आहे तर नाटोमधल्या सहभागाकरता यांनी आक्षेप नोंदवला आहे. मग आता याच्यामध्ये काय होतं, आता हा आक्षेप नाकारावा लागेल बघा तिथं. आणि ओव्हरऑल जे आहे नाटोच्या प्रवेशाबद्दलची बोलणी जी आहे तर ती पार पाडावी लागतील. आणि मग काही महिन्यामध्ये हे सदस्य बनू शकतात. आता ॲक्च्युली याला 8 ते 12 महिने लागतात बघा. 2 नॉर्डिक देश जे आहे त्यांच्या डोक्यावर रशियाच्या धोक्याची टांगती तलवार लक्षात घेऊन जे आहे बघा ही प्रक्रिया जी आहे लवकरात लवकर करू इच्छिता बघा. उदाहरण जर याचं घ्यायचं झालं तर 2 देशांच्या प्रवेशाला जे आहे बघा काही दिवसातच जे आहे मंजुरी देण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचं कॅनडाने म्हटलेलं आहे बघा. सो हाही एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे की कसं आहे ना की याला एक प्रोसेस लागतं बघा. परंतु काय आहे ना की यांना लवकर दिलं जाऊ शकतं सदस्यत्व, कारण एकीकडं रशियाची जी काही भूमिका आहे त्याच्यामुळं मग
नाटो पण जे आहे बघा थोडंसं 2 पावलं पुढं येऊ शकतं. आता रशियाने जे आहे बघा 24 फेब्रुवारी 2022ला जो काही अटॅक केला होता युक्रेनवर, आणि मग तेव्हापासून जी काही परिस्थिती आहे बघा जगभरामध्ये ती आपल्याला माहीत आहे. सो फिनलँड, स्वीडन या देशांमधलं जनमत जे आहे ना, तर त्यांनी नाटोचं सदस्यत्व जे आहे बघा घेण्याकडे जे आहे तर ते वळलं होतं. आणि त्याच्यामुळे जे आहे बघा हे दोन्ही देश आधीपासून नाटोला क्लोज आहेत. असं नाही आहे बघा यांचा नाटोशी संबंध नाही, हे आधीपासून क्लोज होते, सदस्य नव्हते. सो आता ते तिकडे सदस्य होतील बघा. सो त्यांचं जे काय म्हणणं आहे तर तो त्यांचा सिक्युरिटीचा प्रश्न बघा, आमची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सो तोही एक महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. आता याच्यामध्ये बघा हा ना, नॉर्वेजियन सी जो आहे बघा हा इथं स्वीडन आहे, हा इथं फिनलँड आहे बघा. आता इथं जे आहे की गल्फ ऑफ बोथनिया जे आहे बघा हा ना, हे दोन्ही देश जे आहे आता म्हणणार. मग आता स्वीडन आणि फिनलँड या दोघांमध्ये जे आहे बघा गल्फ ऑफ बोथनिया आहे. हे MCQ करता लक्षात ठेवा बघा. ऑब्वियसली खाली तुम्ही आला इकडं, हा बाल्टिक सी आहे बघा, हे बाल्टिक नेशन इस्टोनिया, लॅटविया, लिथुनिया जे आहे बघा हा ना, हे तुम्हाला बऱ्याचदा मी विचारून झालं. आता याच्यामध्ये बघा गल्फ इस्टोनिया आणि फिनलँडमध्ये गल्फ ऑफ फिनलँड आहे बघा. ओके, आता बघा तुम्हाला मॅप मी जे काय दाखवत असतो तर तुमच्याकडे स्वतःकडे मॅप असला पाहिजे आणि त्या ॲटलासमध्ये तुम्ही ह्या गोष्टी स्वतःहून बघितल्या पाहिजेत बघा. हे फार गरजेचं आहे, तर ते प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल जे आहे बघा त्यांनी राजीनामा दिलेला आहे बघा. दिल्लीचे नायब राज्यपाल जे आहेत, आता हे न्यूजमध्ये होते बघा, कारण दिल्ली गव्हर्नमेंट जे आहे त्यांचं आणि यांचं है ना कधी पटलेलं नाही आहे. आता त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असं म्हटलेलं आहे बघा. तर सगळे राजीनामा देणारे हेच सांगतात. 5 वर्ष 5 महिने या पदावर त्यांनी काम केलं. 1969च्या तुकडीचे IAS अधिकारी होते बघा ते. डिसेंबर 2016मध्ये या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं. आता एकंदर त्याच्या आधी जे आहे अटल बिहारी वाजपेयी सरकार जे होतं बघा तिच्यामध्ये त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहसचिव म्हणून काम बघितलेलं होतं. प्रसार भारती, इंडियन एअरलाइन्स यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख म्हणून पण त्यांनी काम केलेलं होतं बघा. सो अनिल बैजल यांनी राजीनामा दिलेला आहे है ना. त्यानंतर जे आहे बघा राजीव गांधी हत्या प्रकरणातले पेरारी वलन जे आहे याच्या सुटकेचे आदेश सुप्रीम कोर्टाने काल दिले बघा. आता पेरारी वलनच्या सुटकेचे आदेश दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये कशाच्या बेसिसवर हे दिले गेले तर सुप्रीम कोर्टाने कलम 142चा वापर केलेला आहे. CBBसाठी तुम्हाला हे फार महत्त्वाचं आहे बघा. आता कलम 142 जे आहे हा ना, याच्या आधी कलम 142चा जो आहे तर तो वापर झालेला आहे बघा. मग आता ह्या प्रकरणामध्ये जे आहे की याच्यातले जे काही 7 दोषी होते बघा त्यांची जे आहे मुदतीपूर्वी सुटका करण्याचं जे आहे बघा तर ते आवाहन तमिळनाडूने केलं होतं बघा, तमिळनाडू राज्य मंत्रिमंडळाने जे आहे. आणि ही शिफारस जी आहे ती राज्यपालांवर बंधनकारक आहे असं न्यायाधीश L. नागवेश्वर आणि न्यायाधीश BR गवई यांच्या खंडपीठाने सांगितलं. म्हणजे आता राजीव गांधी हत्या प्रकरणातले जे 7 दोषी आहेत बघा त्यांची मुदतीपूर्वी सुटका झाली पाहिजे असं तामिळनाडू गव्हर्नमेंटनी जे आहे शिफारस केली होती आणि ती राज्यपालांवर बंधनकारक आहे असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलेलं आहे बघा. आता मुळात जे आहे की भारतीय दंडविधान कलम 302 प्रकरणामध्ये जे आहे बघा माफी देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे बघा. ओके, असा जो युक्तिवाद आहे तो न्यायालयाने अमान्य केला. सो हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता इथं CBBमध्ये दुसरा एक मुद्दा काय होतो की राष्ट्रपतीचे जे काही दया संबंधीचे जे काही अधिकार आहे राज्यपालाचे जे आहे बघा हा ना, घटनेचा अनुच्छेद 11 जो आहे बघा राज्यपालांना जो आहे माफी देण्याचा अधिकार हा ना, तर त्याच्यामुळे जे आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की मग तो निष्फळ ठरणार बघा. त्याच्यामुळे भारतीय दंडविधान कलम जे आहे आजच्या CBBच्या याच्यामध्ये आपण हे डिस्कस करूयात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा संध्याकाळी 6 वाजेच्या लेक्चरमध्ये. आता याच्यामध्ये बघा खुनाच्या प्रकरणामध्ये दोषींनी जे आहे बघा 161 अन्वये माफी जी काही याचिका राज्यपालांना सल्ला देण्याचा मदत करण्याचा अधिकार राज्यांना आहे बघा असंही व्यक्त केलं. म्हणजे काय ना की खुनाचा जो काही गुन्हा आहे बघा त्या केसमध्ये जर मंत्रिमंडळाने सांगितलं, आता राज्यपालाचा अधिकार म्हणजे काय राज्यपालाचा नाही आहे बघा, तो कुणाचा आहे मंत्रिमंडळ सांगतं राज्यपालाला. मग इथं पण मंत्रिमंडळाने सांगितलं होतं, तमिळनाडू गव्हर्नमेंटने सांगितलं होतं, ते राज्यपालाने ऐकलं नव्हतं. मग इथं त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाचा निर्णय तुमच्यावर बंधनकारक आहे. सो हा कन्सर्न इथं महत्त्वाचा बघा. ओके, सो प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रकरणात संपूर्ण न्याय व्हावा म्हणून आपली कार्यकक्षा वापरणं. आता बघा 142 काय आहे, एखादं प्रलंबित प्रकरण आहे तिच्यामध्ये जे आहे बघा तुम्ही स्वतःची कार्यकक्षा वापरून आदेश जारी करून जे आहे बघा है ना, सर्वोच्च न्यायालयाला असलेला अधिकार घटनेच्या अनुच्छेद 142मध्ये नमूद करण्यात आलेला आहे बघा. आता हे ॲक्च्युली जे आहे राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा जो वाद होता त्यावेळेस पण 142 वापरलं गेलं होतं. एकंदर जे आहे बघा
पेरारीवलन यांची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचं केंद्राने यापूर्वी समर्थन केलं होतं बघा. आणि केंद्रीय कायद्यान्वये जर दोषी ठरवण्यात आलेली व्यक्ती असेल बघा, तर त्याच्या माफीबाबत किंवा ती शिक्षा कमी करण्याबाबतचे अधिकार जे आहे ते केवळ राष्ट्रपतींना आहे, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल जे आहे बघा नटराजन यांनी केला होता. आता एकंदर हिच्यामध्ये जे आहे पेरारीवलन यांनी दीर्घ तुरुंगवास जे आहे ना, मोर दॅन 30 इयर्स जे आहे तर तो भोगलेला आहे. आणि पॅरोलवर असताना कुठलीही तक्रार नाही आहे याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती. आणि 9 मार्च रोजी जे आहे तो जो जामीन त्यांना मंजूर केला होता बघा. सो हा एक महत्त्वाचा याच्यातला कन्सर्न आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा, राष्ट्रपती, राज्यपाल, दया याचिका, 142 असे सगळे मुद्दे जे आहेत. सो हे संध्याकाळी आपण बघूयात. नौदलाची जी गस्त आहे बघा, नौदलाची P-8I गस्ती विमान जे आहे त्याच्यामधून राजनाथ सिंह आपले जे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी प्रवास केलेला आहे बघा. मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी जे आहे P-8I जे आहे बघा, आता हे P-8I काय आहे, गस्ती विमान आहे बघा. समुद्र परिसरात लांबपर्यंत शत्रूचा शोध घेण्यासाठी याचा वापर होतो. पाण्यात बुडलेल्या पाणबुड्या शोधणं किंवा गरज पडेल तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जातो. भारताने P-8I विमानं जी आहेत ती अमेरिकेकडून खरेदी केलेली आहेत बघा. 2013 पासूनच ही विमानं भारतीय नौदलात सामील करून घेण्यास सुरुवात झाली होती. या विमानांमुळे हिंद महासागर क्षेत्रावर देखरेख ठेवणं भारतीय नौदलाला सहज शक्य झालं होतं. सो बेसिकली जे आहे अमेरिकेकडून घेतलेला आपण 2013 पासून आपल्या याच्यात जे आहे नौदलात सामील झालेली आहे बघा. आता हे जे आहे बघा बोईंगद्वारे जे आहे याची निर्मिती जी आहे बघा ती झालेली आहे. आणि लांब पल्ल्याचं बहुमिशन विमान आहे बघा, हे म्हणजे लांबवर जाऊ शकतं ते. एकतर सागरी परिसरात गस्त घालण्यासाठी हे वापरलं जातं. अमेरिकन नौदलाकडून जे वापरले जातात बघा P-8A पॉसिडॉन मल्टीमिशन जे आहे मेरीटाईम एअरक्राफ्ट, त्याचा हा प्रकार आहे. म्हणजे अमेरिका वापरतं काय P-8A, आपल्याला देतं काय P-8I, त्याचा प्रकार आहे तो. भारताच्या किनारपट्टीचं आणि सीमाचं रक्षण करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हे विमान पाणबुडी विरोधी युद्ध जे आहेत बघा हा ना, अँटी सबमरीन जे आहे, सो वॉरमध्ये किंवा गुप्तचर मोहीम जे आहे, सागरी गस्त आहे, पाळत ठेवण्यासाठी सुद्धा जे आहे तर ते वापरलं जाऊ शकतं P-8 विमान. आता बघा उत्तर प्रदेश एक नवीन निर्णय घेतलेला उत्तर प्रदेशने. जे काही नवीन मदरसे उत्तर प्रदेशमध्ये येतील बघा त्याला कसल्याही पद्धतीने गव्हर्नमेंट जे आहे सरकारी अनुदान देणार नाही. आणि याच्यामध्ये या संदर्भात जो काही प्रस्ताव सादर केला बघा उत्तर प्रदेश सरकारने, तर तो 17 मे रोजी स्वीकारलेला आहे बघा. तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिलेले आहेत बघा. उत्तर प्रदेश नवीन मदरसे जे आहे त्याचं अनुदान जे आहे तर ते बंद होईल बघा. याच्या आधी जे होता कुठला निर्णय घेतला होता बरं मदरशांसंबंधी उत्तर प्रदेशमध्ये, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा मध्य प्रदेशमध्ये जे आहे तर कहाणी में ट्विस्ट ज्याला म्हणतो आपण, एकतर बघा तिकडं सांगितलं होतं हायकोर्टाने की तुम्हाला OBC आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणाशिवायच तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहे. महाराष्ट्राला सांगितलं, नंतर मध्य प्रदेशला. मध्य प्रदेशने तिच्यावर जे आहे बघा तर ती पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. आणि सुप्रीम कोर्टाने आता काय केलेलं आहे बघा की OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. इथं 50% जास्त आरक्षण नसावं असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे बघा. सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत बघा. शिवराज सरकार जे आहे कोर्टात पुनर्विलोकन याचिका जी आहे ती त्यांनी दाखल केलेली आहे बघा. त्याच्यावर हा न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. सो हे एक महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे आता मग महाराष्ट्राच्या बाबतीत काय होणार, तर तो एक कन्सर्न आहे बघा. जर मध्य प्रदेशने जुगाड केलेला आहे, मग आता महाराष्ट्राने पण करणं अपेक्षित आहे असा जो आहे एक मुद्दा समोर येईल. कारण महाराष्ट्रात पण तोच इश्यू होता जो मध्य प्रदेशमध्ये होता की OBC आरक्षणाला घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजे. तर बघू काय होतं. इकडं ज्या बघा IPLमध्ये डी कॉक आणि KL राहुलने जे आहे विक्रम रचलेला आहे. 210 धावांची भागीदारी केलेली आहे बघा. IPLच्या इतिहासातली सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. डी कॉकने जवळपास 140 रन्स केले होते बघा. लखनौ सुपर जायंटचे हे 2 प्लेयर आहेत ओपनिंग, म्हणजे कुठलीही विकेट न गमवता त्यांनी तेवढे रन केले. कोलकाता नाईट रायडर विरुद्ध जे आहे बघा तर हे रन झालेलं आहे. डी कॉक, KL राहुल जे आहे बघा. लँडसेटचा जो अहवाल आहे बघा तिच्यामध्ये त्यांनी प्रदूषणाची जी समस्या आहे तर ती समोर ठेवलेला आहे. भारतात 2019मध्ये 23.5 लाख लोकांचा अकाली मृत्यू जो आहे तर तो प्रदूषणामुळे झाला असं यांचं म्हणणं आहे. हवा प्रदूषणामध्ये 16.7 लाख मृत्यू जे आहे तर ते झालेले आहेत. हवेतील 2.5 PM किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या प्रदूषित कणांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9.8 लाख आहे बघा. घरातील हवा प्रदूषणामुळे 6.1 लाख जणांचा मृत्यू झाला.
2019मध्ये प्रदूषणाने जे आहे बघा 90 लाख जणांना जीव गमवावा लागला बघा. सो भारतामध्ये सर्वाधिक मृत्यू जे आहे तर ते प्रदूषणाने झालेले आहेत बघा. नेपाळचे नवे राजदूत म्हणून जे आहे बघा श्रीवास्तव जे आहेत तर ते काम करतील, नवीन श्रीवास्तव. ओके. सो नेपाळचे नवे राजदूत. आणि विशेष म्हणजे काय, चायनाला टॅकल करायला यांना तिथं पाठवलं जातं आहे असं म्हटलं जातं आहे. 1993च्या बॅचचे IFS ऑफिसर आहे बघा. आजचा जो तुम्हाला UPSCसाठीचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ आर्टिकल 142 एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल. ओके. आर्टिकल 142 जे आहे ते ऑलरेडी न्यूजमध्ये आहे बघा. 19 मेनसाठीचा 10 मार्काचा हा प्रश्न आहे. स्पॉटलाईट नोट जे आहे बघा, आता काल तुम्हाला जी आहे 16पासूनची जी आहे बघा 9 ते 16, तर ही ऑलरेडी न्यूज जी आहे तर काल नोट अपलोड झालेली आहे बघा. आज तुम्हाला फेब्रुवारीची 3री नोट जी आहे तर ती मिळेल बघा. ओके. फेब्रुवारीची 3री नोट जी आहे तर ती मिळेल. स्पॉटलाईट नोटचे जे सॅम्पल्स आहेत बघा ते तुमच्यासमोर आहेत. वर्षभराचं पॅकेज जे आहे बघा हे तर 499 असं हे वर्षभराचं पॅकेज आहे बघा. स्पॉटलाईट अकॅडमी जे आहे तर त्यासाठीचं जे ॲप आहे बघा तर ते तुम्ही प्ले स्टोअरवरून जे आहे तर ते इन्स्टॉल करणं अपेक्षित आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला जे आहे बघा स्पॉटलाईट नोट्स किंवा बाकीचे जे कोर्सेस आहे तर ते कोर्सेस तुम्हाला तिथून जॉईन करता येऊ शकतात. आपलं जे आहे बघा स्पॉटलाईट नोट्स त्या वीकली नोट्स तुम्हाला मिळत आहेत सगळ्या प्रॉपर कंपाईल करून. सो त्या तुम्ही जे आहे रेफर करणं अपेक्षित आहे बघा. नेक्स्ट मंडे जो आहे, येणारा जो सोमवार आहे त्या सोमवारपासून रात्री 9 वाजता जे आहे आपली करंट अफेअरची बॅच सुरू होत आहे बघा, ज्याच्यामध्ये 19 महिन्याचं करंट अफेअर जे आहे ते प्रॉपरली आपण कव्हर करणार आहोत. स्पॉटलाईट अकॅडमीचं दुसरं यूट्यूब चॅनल जे आहे बघा, ज्याच्यावर तुम्ही टेस्ट सिरीजचे जे आहेत तर ते व्हिडिओ डिस्कशन्स बघता, तर ते स्पॉटलाईट अकॅडमी चॅनल जे आहे तर ते तुम्ही सबस्क्राईब करा. STI मुख्य परीक्षेची बॅच आपली सुरू झालेली आहे बघा. 11:30 वाजता सकाळी ही बॅच असते बघा. STI मुख्य परीक्षा अर्थशास्त्र ॲज पर सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा विचार करून जे आहे बघा सगळे जे काय रेफरन्सेस आहेत ते हिच्यामध्ये आपण डील करतो आहे बघा. सो STI मुख्य परीक्षा भेटूयात 11:30 वाजता या लेक्चरमध्ये. आणि CBB जे आहे बघा तर CBBची जी बॅच आहे तर ती आपली संध्याकाळी 6 वाजता असते बघा. डेली लाईव्ह लेक्चर 6 वाजता आहे. आता CBB जे आहे बघा की आपल्या प्युअर CBBची बॅच, की जो काही इश्यू आहे जसं आज मी तुम्हाला सांगितलं 142 राष्ट्रपती राज्यपाल, तर हे आपण लगेच डिस्कस करू बघा. सो करंट बेसिक एक आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. आपली जी टेस्ट सिरीज आहे बघा रविवारी आपण भेटणार आहोत ऑफलाईनमध्ये जे आहे राज्यसभा पूर्व परीक्षेसाठी जे आहे. ऑफलाईनची जी फीज आहे बघा 1499, ऑनलाईनची जी फीज आहे 1099 जे आहे बघा. तुम्ही ॲपवरून डायरेक्टली जे आहे ऑनलाईन जे आहे तर ते ॲडमिशन घेऊ शकता. 2023मधल्या परीक्षांसाठी जे आहे बघा UPSC इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती 15 जून 2022 पासून सुरू होते आणि MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच जी आहे बघा ती 25 जून 2022 पासून सुरू होते. UPSCसाठीचं टायमिंग असणार आहे बघा सकाळी 8 ते 10 आणि इकडं जे आहे बघा MPSC राज्यसेवेसाठीचं टायमिंग जे आहे ते संध्याकाळी 6 ते 8 आहे बघा. सो तुम्हाला जर यासंबंधी काही इश्यू असतील बघा तर 7447665769 जे आहे टीम स्पॉटलाईटला तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान जे आहे तर ते कॉल करू शकता बघा. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्राम यूट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद.